तर नागपूरमध्ये भाजप उमेदवार राजू पोद्दार यांचा विजय झालेला आहे। नागपूरमध्ये पोद्दार यांचा विजय झालेला आहे। तर नागपूरमध्ये काँग्रेसकडून अतुल लोंढे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते, त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। जवळपास 130 मतं त्यांनी या ठिकाणी घेतली, मात्र भाजपच्या डॉक्टर राजीव पोद्दार यांचा इथे विजय झालाय। महायुती म्हणून 582 मतं होती आणि मला 682 मतं मिळाली आहे। म्हणजे 100 मतं ही महायुतीजवळ जेवढी मतं होती त्यापेक्षा अधिक ही मला मिळालेली आहे। आणि काँग्रेसचा तर अतिशय वाईट पराभव त्या ठिकाणी झालाय। त्यांच्याजवळ स्वतःचे 170 होते आणि महाविकास आघाडी म्हणून 200 मतं होते, ते 130 वर आलेले आहेत। म्हणजे महाविकास आघाडीचे 70 मतं आणि काँग्रेसचे 40 मतं हे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। निश्चितपणे आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे पालकमंत्री आणि आपल्या राज्याचे महसूल मंत्री यांनी या निवडणुकीची धुरा पूर्णपणे अंगावर घेतली होती। अतिशय सूक्ष्म नियोजन, अतिशय चांगलं नियोजन या निवडणुकीमध्ये त्यांनी केलं। ते पूर्णपणे खंबीरपणे माझ्या पाठीमागे उभे होते। एकेका नगरपालिकेतल्या एकेका नगरसेवकाला कशा पद्धतीनं मनवायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय प्रभावीपणे केल्या आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके यांच्या सहकार्यानं या ठिकाणी संपूर्ण टीमनी जबरदस्त काम केलेलं आहे। हा केवळ डॉक्टर राजीव पोद्दार यांचा विजय नसून महायुतीचा विजय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे सुहास शिरसाट हे विजयी झाले आहेत। ठाकरेंच्या सेनेचे गणेश लोखंडे यांचा पराभव झालेला आहे। सुहास शिरसाट यांना 454 तर गणेश लोखंडे यांना 134 मतं मिळाली। आमचं जेवढं संख्याबळ होतं त्या ताकदीवरती आम्ही लढलो आणि आमच्या संख्याबळापेक्षा आम्ही 5-6 मतदान एक्स्ट्रा घेण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आणि आम्हाला बिनविरोध नव्हती होऊन द्यायची। पूर्ण भाजपला आम्ही पळवलं मतदारसंघामध्ये। त्यांचे सगळे मंत्री, सगळेचे सगळे आमदार खासदार सगळी यंत्रणा कामाला लागली। ज्या दारापर्यंत जे जाणार नव्हते मतदाराच्या त्या दारापर्यंत त्यांना जावं लागलं, त्यांना मतदान मागावं लागलं। त्यांना बिनविरोध निवडणूक करायची होती, आम्हाला फक्त बिनविरोध ही निवडणूक होऊन द्यायची नव्हती। आम्हाला 134 मतदान मिळालं आणि त्यांना 452 काहीतरी मतदान मिळालं। जिसने दिया उसका भी